नमस्कार, आरती किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज शेपूच्या भाजीत एक पदार्थ टाकून शेपूची भाजी बनवणार आहे। यासाठी इथं मी अर्धी वाटी मूग डाळ भिजत घातली। शेपू इथं नीट करून घेतलेली आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि आता बारीक कट करून घ्यायची। एकदम बारीक अशी कट करून घ्यायची, त्यामुळे एकदम छान भाजीमध्ये डाळ मिसळते। आता इथे शेपू कट करून झालेला आहे। आता इथे एकदम बारीक अशी शेपू कट करून घेतलेली आहे। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, 1 चमचा तेल टाकायचे। जिरे मोहरी टाकायची। आता इथे लसूण पेस्ट टाकलेली आहे। लसूण पेस्ट तळल्यावर लगेच याच्यामध्ये शेपूची भाजी आणि मूग डाळ टाकायची। सुरुवातीला मूग डाळ टाकून घ्यायची। थोडंसं पाणी टाकायचे मूग डाळ टाकलेस। एक मिनिटभर ह्याला मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचे डाळीला। आता इथे डाळ थोडीशी असं मऊ झालेली आहे, भिजल्यामुळे लगेच मऊ होते। आता ह्याच्यामध्ये लगेच भाजी टाकून घ्यायची। आता चमच्यानं मिक्स करून घ्यायचे डाळ आणि भाजी। शेपूमध्ये जी पदार्थ टाकणार आहे ते तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। त्या पदार्थामुळे शेपूची भाजी एकदम छान लागते आणि जास्त उगीर वास पण येत नाही किंवा ढेकर पण येत नाही। आता इथं 1 चमचाभर तांदूळ टाकलेले आहेत। तर हा पदार्थ आहे मी या शेपूच्या भाजीमध्ये वापरलेला आहे, त्यामुळे ढेकर येत नाहीत। आता इथं मी 1 चमचा लाल तिखट, हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा। चवीनुसार मीठ टाकायचे आणि 5 मिनिट झाकून ठेवायचे। आता इथे शेपूची भाजी तयार झालेली आहे, बघू शकता। तर शेंगदाण्याचं कूट टाकायचे 1 चमचाभर आणि आता हे पाणी आटेपर्यंत गॅसवर ठेवायचे, नंतर बाजूला काढून ठेवायचे। आता इथे भाजी तयार झालेली आहे, मी गॅस बंद केलाय। आता मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे भाजी। तर एकदम छान अशी चवदार भाजी झालेली आहे। एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।